आंबेडकरांचा, लोकशाहीर अण्णाभाऊ साठ्यांचा. अरे आम्हाला न्याय, आम्हाला न्याय. बाबर वय 29 वर्ष, व्यवसाय घरकाम, जातनाथपंथी डवरी बसावी. माझे सासरकडील नाव ज्योती सनी शिंदे, राहणार आकाशवाणी 15 नंबर, टेकवडे पेट्रोल पंप, डवरीनगर असून दिनांक 5/2/2026 रोजी ठीक 5 वाजता माझी बहीण अश्विनी लक्ष्मण नगरसीने मला फोन करून वडील व भावास हानमार केली, सर्व हकीकत सांगितली. त्यानंतरनं मी दिनांक 6/2/2026 रोजी वाई येथे पोलीस स्टेशनमध्ये वडील व आईसोबत तक्रार नोंदवण्यास आले. तक्रार नोंदणी झाल्यानंतर मी माझ्या राहत्या घरी वडिलांच्या शेंदुजणे मॅप्रो कंपनी येथे गेले. त्यानंतरनं दिनांक 7/2/2026 रोजी सकाळी ठीक 8 वाजता मी माझ्या वडिलांच्या राहत्या घरी चुलीवर पाणी तापवत असताना नामदेव अण्णा पवार याच्या कुटुंबियातील नामदेव अण्णा पवार, राम पवार, लक्ष्मण पवार, शुभम पवार, दादा संतोष माडी, गणेश पवार, शुभम पवार, ओमकार पवार, मोन्या पवार हे सर्वजण मला लज्जा उत्पन्न होईल असे शिवीगाळ करू लागले. मी त्यांना बोलले की मला तुम्ही शिवीगाळ का करताय. त्या हेतूने मला त्यांनी जमिनीवर बसून माझ्या छातीवर बसून मला हाणमार करू लागले. त्यानंतरनं त्यांच्याकडे असलेल्या कुऱ्हाड, रॉड, लोखंडी सळई व दांडक्याने माझ्या डोक्यात व माझ्या मांडीवर गंभीररित्या जखमी केले. त्यानंतर माझे आईवडील दिलीप जयसिंग बाबर व तसेच माझी आई संगीता दिलीप बाबर हे सर्वजण मला माझ्या मुलीला का मारतात हे बोलण्यासाठी का आले म्हणून त्यांनी धमकी दिली व त्यांच्याकडे असलेल्या लोखंडी सळई व कुऱ्हाड डोक्यामध्ये वडिलांच्या घालून त्यांनी वडिलांना गंभीररित्या जखमी करून बेशुद्ध केले. त्यानंतर माझी आई संगीता दिलीप बाबर आणि आत्या कमल सुरेश शिंदे हे आल्यानंतरनं सारिका पवार, ज्योती पवार, सायली पवार या तिघींनी माझ्या आईला लाथा बुक्या मारून त्यांच्या केसाची मळण घालून जमिनीवर कोसळून बेदम हाणमार केली. त्यानंतरनं माझ्या आत्याची मुलगी मनीषा सुरेश शिंदे हिने ऑनलाईन तक्रार नोंद केली. ऑनलाईन तक्रार नोंद केल्यानंतर साळुंखे हवालदार आल्यानंतरनं आम्हाला गंभीर अवस्थेत जखमी झालेले पाहून वाई रुग्णालयामध्ये दाखल केले. त्यानंतरनं आमची तक्रार त्यांनी भुईर हवालदार यांच्याकडे नोंदविण्यास द्यायला सांगितली. तरी मला या सर्व झालेल्या घटनेबाबत न्याय मिळावा आणि या मुलांना कठोरातली कठोर सजा मिळावी हीच माझी याच्यापुढे सगळ्यांना विनंती आहे. वाई तालुक्यातील शेंदोरगणे डवरी समाजातील ग्रामस्थांचं या ठिकाणी आंदोलन सुरू आहे. दिनांक 6 रोजी त्यांचा मुलगा त्याला मारहाण झाली, त्याची तक्रार 2 दिवसांनी घेतली. मात्र तिसऱ्या दिवशी पुन्हा त्याच लोकांनी या महिलांच्यावर त्याच्या वडिलांच्यावर हल्ला केला. तिथल्या पोलिसांनी मात्र कुठल्याही प्रकारची दखल घेतली नाही. या अनुषंगानं वाई पोलीस स्टेशनला स्वतः मी भेटलो. साहेबांना चर्चा झाली. साहेबांनी सांगितलं जे तपास अधिकारी आहेत त्यांना वाढीव कलम टाकून गुन्हा दाखल करा. मात्र यामध्ये कुठलीही प्रकारची गुन्हा दाखल केला नाही. मात्र या कुटुंबाला आजही या ठिकाणी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन करावं लागतं ही शोकांतिका आहे. मी परवाही सांगितलं सातारा जिल्ह्यातील जे पोलीस अधिकारी आहेत हे पोलीस अधिकारी निव्वळ राजकीय दबावापोटी काम करतात आणि राजकीय माणसांचा वरदास्त असल्यामुळं गोरगरिबांच्यावर अन्याय होतो हे सातत्यानं सुरू आहे. आणि या ठिकाणी आज शेंदूरगडमध्ये आमचे डवरी समाजाचं कुटुंब दिलीप बाबर आज पत्नी आहे, आज त्यांची मुलगी आहे, त्यांचा मुलगा आणि आज दलित महासंघाचे सर्व पदाधिकारी या ठिकाणी आंदोलनामध्ये सहभागी झालेले आहेत. पोलिसांनी या आंदोलनाची दखल घ्यावी आणि संबंधितांना तात्काळ अटक करून त्यांच्यावर कारवाई व्हावी या मागण्यांसाठी हे आंदोलन सुरू आहे. मात्र हे काय झालं नाही तर हे आंदोलन जिल्हा पोलीस अधीक्षक यांच्या कार्यालयासमोर करावं लागेल असा मी दलित महासंघाच्या वतीनं इशारा देतो. मात्र जे जिल्ह्यातील जे काही पोलीस प्रशासन आहे सुस्तावलेलं मी अनेक वेळा त्यांना सांगितलेलं आहे. या ठिकाणी घरफोड्या, चोऱ्या, मारामाऱ्या केलेले आरोपी मात्र मोकाट हिंडतात आणि पोलीस मात्र त्यांच्याकडून पैसे वसूल करून हप्तेगिरी चालू आहे आणि गोरगरिबांना मात्र न्याय मिळत नाही. ही वस्तुस्थिती जिल्ह्यामध्ये झालेली आहे. आणि या ठिकाणी आम्ही जिल्हाधिकारी SP तुषार जोशी यांना दिनांक 6 रोजी आम्ही भेटून
समक्ष निवेदन दिलं आहे, मात्र त्याचा कुठल्याही प्रकारचा परिणाम झालेला नाही आणि SP साहेबांनी संबंधित पोलीस स्टेशनला फोन करून त्यांची तात्काळ कारवाई करून संबंधित आरोपींना अटक करा म्हणून मागणी केली असताना मात्र यावर कुठल्याही प्रकारची कारवाई झालेली नाही. म्हणून आज या ठिकाणी हे कुटुंब दलित महासंघाच्या आधिपत्याखाली या ठिकाणी जिल्हाधिकाऱ्यालयासमोर आंदोलन करत आहे.